नागपुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। केवळ 2 गुलाबजाम मागितल्याच्या कारणावरून एका तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। नेमकं काय घडलं पाहूया या संपूर्ण रिपोर्ट। नागपुरातील शांतीनगर परिसरात क्षुल्लक कारणावरून रक्तरंजित हल्ल्याची घटना घडली। फिर्यादी मोहम्मद अख्तर रजा मोहम्मद यांनी दिलेल्या माहितीनुसार केटर्सचे काम करून परतलेल्या 2 युवकांना त्यांनी गमतीने 2 गुलाबजाम द्या असं म्हटलं होतं। मात्र या साध्या विनोदाचा आरोपींनी राग मनात धरला आणि याच कारणावरून दोघांनी फिर्यादी सोबत वाद घालत शिवीगाळ केली। काही वेळानंतर हे आरोपी आपल्या आणखी एका साथीदारासह पुन्हा घटनास्थळी परतले। यानंतर तिघांनी मिळून पुन्हा भांडण सुरू केलं आणि संतापाच्या भरात एका आरोपीने थेट चाकू काढून फिर्यादीच्या मांडीवर सपासप वार केले। या हल्ल्यात मोहम्मद अख्तर रजा गंभीर झाले असून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सध्या पुढील तपास सुरू आहे। केवळ एका छोट्याशा विनोदातून झालेला हा जीवघेणा हल्ला नागपूरमध्ये चर्चेचा विषय ठरतो आहे। क्षुल्लक कारणावरून वाढवणारी हिंसा ही चिंतेची बाब आता बनत आहे। ही घटना चाळीसगाव परिसरात घडलेली आहे। यामध्ये मोहम्मद अख्तर रजा मोहम्मद हा जो फिर्यादी आहे, हा बाहेरून जेवण करून चाळीसगाव ते बसला होता। तर कॅटर्सचं काम करणारे जे 2 आरोपी आहेत आपले नागपुरे आणि बादल शेंडे, हे कॅटर्सचं काम करून आले होते। नेहमीप्रमाणे यांनी त्याला कॅटर्सचं काम करून आले तर मला त्यातले गुलाबजामुन आणले असेल तर 2 गुलाबजामुन द्या असं फिर्यादीने त्यांना म्हटलं। त्यावरून त्यांनी त्यांना त्यांची शिवीगाळी झाली। शिवीगाळी झाल्यानंतर ते दोन्ही आरोपी निघून गेले। थोड्या वेळ त्यांच्यासोबत आयुष मेश्राम हा तिसरा आरोपी जो आहे ते याला सोबत घेऊन आले। आयुष मेश्रामनी परत तुम्ही यांना काय म्हटलं असं म्हणून शिवीगाळी केली व त्या जवळचा चाकू त्याच्या मांडीवर मारला। त्यामध्ये फिर्यादीच्या तक्रारीवरून आपण गुन्हा नोंद केलेला आहे। तिन्ही आरोपी ताब्यात घेतलेले आहेत। नाही, हे 2 जे कॅटर्सचं काम करतात त्यामध्ये बादल शेंडे ते नागपुरे गुन्हा विशेष रेकॉर्ड नाही।